हल्ली कोणत्याही क्षुल्लक कारणावरून, रागातून, संतापातून एखाद्याची हत्या करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय आणि हे खरंच खूप भयानक आहे। म्हणजे गर्दीच्या ठिकाणी चाकू, धारधार शस्त्र, कोयता हातात घेऊन मारलं जातं। अशा बातम्या आपण सातत्याने ऐकतो, वाचतो आणि वाचून मन विचलित होतं। आता पुण्याच्या विमाननगर परिसरातील एका नामांकित IT कंपनीत नुकतीच एका तरुणीची तिच्याच मित्राने हत्या केली आणि या घटनेने संपूर्ण पुणे हादरलं। येरवडा येथील IT कंपनीच्या पार्किंगमध्ये 28 वर्षीय शुभदा कोदारे हिची तिच्यासोबत काम करणाऱ्या कृष्णा सत्यनारायण कनोजा या तरुणाने धारधार सुऱ्याने वार करून तिची हत्या केली। या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय। तो व्हिडिओ एकदा पाहूया। IT कंपनीतील एका इमारतीच्या खिडकीतून हा व्हिडिओ शूट करण्यात आलाय। या व्हिडिओमध्ये कृष्णा आणि शुभदा स्पष्टपणे दिसत नसले तरी शेवटच्या काही क्षणांमध्ये त्या ठिकाणी काय घडलं होतं हे पाहायला मिळतंय। या घटनेने एकच खळबळ उडालीये। कृष्णा आता पोलिसांच्या ताब्यात असून प्राथमिक चौकशीतून पैशाच्या वादातून त्याने हत्या केल्याचं समोर आलंय। आता नेमका काय वाद झाला होता, काय घडलं होतं ते पाहूया। कृष्णा आणि शुभदा हे दोघं एकाच कंपनीत काम करत होते। 2022 पासून त्यांची ओळख होती। कृष्णा क्लर्क पदावर काम करायचा तर शुभदा ही एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती। दोघांची चांगली ओळख झाली आणि पुढे मैत्री सुद्धा झाली। शुभदाने अनेकदा वडिलांच्या आजारपणाच्या नावाखाली वेळोवेळी कृष्णाकडून पैसे घेतले होते। कधी 25,000, कधी 50,000 असं करत तिने 4 लाख रुपये कृष्णाकडून घेतले। ती हे पैसे द्यायचं नावच घेत नव्हती। आता वडिलांचं आजारपण आहे म्हणून कृष्णाने सुद्धा मदत केली, पण पैसे मागितले की ती टाळाटाळ करायची। त्याला संशय आला म्हणून कृष्णाने तिचं मूळ गाव कराड गाठलं। तिथे तिच्या वडिलांकडे चौकशी केल्यानंतर त्यांना काहीही झालं नव्हतं हे त्यांनी स्पष्ट केलं। म्हणजे तिने खोटं कारण सांगून हे पैसे घेतल्याचं समजताच कृष्णा चांगला संतापला। त्यांच्यात या कारणावरून अनेकदा वाद सुद्धा झाले, पण तिने पैसे परत केले नाही। त्याला डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी तातडीने पैसे हवे होते। वाद झाल्यानंतर शुभदा कोदारे हिने सहकारनगर पोलीस ठाण्यात कृष्णाच्या विरोधातच तक्रार अर्ज दिला होता। पोलिसांनी कृष्णाला ठाण्यात बोलवून समज दिली, त्यामुळे कृष्णा चांगलाच चिडला। त्याने तिला अद्दल घडवायची असं ठरवलं। मंगळवारी म्हणजे 7 जानेवारीला शुभदा बसने कंपनीत आली। त्याला तिच्या येण्या जाण्याच्या वेळा माहिती होत्या। त्यावेळी कृष्णा सुद्धा त्या ठिकाणी होता। त्याने शुभदाजवळ जाताच माझ्या पैशांचं तू काय केलंस असा प्रश्न करत वाद घालायला सुरुवात केली। यानंतर कृष्णाने कोणताही मागचा पुढचा विचार न करता किचनमध्ये वापरला जाणाऱ्या भल्या मोठ्या सुऱ्याने शुभदावर वार करायला सुरुवात केली। उजव्या हातावर त्याने जोरदार 4-5 वार केले। या हल्ल्यात शुभदा जागीच कोसळली। त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिला लो शुगरचा त्रास असल्याने रक्त गोठवलं जात नसल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। आता जो व्हिडिओ व्हायरल झालाय त्यात शुभदा जखमी होऊन जमिनीवर बसल्याचं स्पष्टपणे दिसतंय। त्यावेळी कृष्णा सुरा घेऊन तिच्या भोवती घिरट्या घालतोय। यावेळी आजूबाजूला कंपनीतले अनेक कर्मचारी सुद्धा आहेत, पण या सगळ्यांनी कृष्णाच्या हातातला भला मोठा सुरा पाहून कोणीही तिला मदत करण्याची हिम्मत केली नाही, म्हणजे बघ्याची भूमिका घेतली। कृष्णाने वार केल्यामुळे शुभदा अर्धमेली होऊन जमिनीवर बसली। अखेर कृष्णाने तिच्याजवळ जाऊन तिला खाली पाडल्याचं व्हिडिओत दिसतंय। यानंतर कृष्णाने आपल्याकडचा सुरा जमिनीवर फेकून दिला। सुरा फेकल्यानंतर आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी धावत आले आणि त्यांनी कृष्णाला पकडून मारायला सुरुवात केली। मात्र हे सगळं घडेपर्यंत बराच रक्तस्राव झाला होता आणि त्यातच तिचा मृत्यू झाला। आता पोलीस चौकशीत कृष्णाने कबूल केले की मी तिला चाकूने धमकवल्यावर कंपनीतले अधिकारी किंवा पोलीस माझी दखल घेतील आणि मला माझे पैसे परत मिळतील या आशेने मी चाकू घेऊन गेलो होतो।
पण या हल्ल्यात तिचा मृत्यू होईल असं मला वाटलं नव्हतं, असा जबाब त्याने पोलीस चौकशीत दिलाय. आता त्याचा काहीच उपयोग नव्हता. या सगळ्या घटनेनंतर काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात. म्हणजे त्याने तिची हत्या केली, तिला मारलं, हे चूकच आहे. त्याने पोलिसांची मदत घ्यायला हवी होती. मनावर ताबा ठेवणं खूप गरजेचं होतं. पण मुळातच ही हत्या पैशाच्या वादातून झालीये. 4 लाख ही रक्कम काही थोडी नाहीये. म्हणजे मदत म्हणून दिलेले पैसे परत करणं ही शुभदाची जबाबदारी होती. पण उलट ती टाळाटाळ करत होती. महिलांसाठी असलेल्या कायद्याचा सुद्धा तिने गैरवापर करत त्याच्या विरुद्ध तक्रार अर्ज केला. स्वतःच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते आणि खोटं बोलून तिने पैसे उकळले याचा त्याला राग आला. आता तिने हे पैसे कशासाठी घेतले हे तिलाच माहिती होतं. अनेकांनी पुण्यात महिला सुरक्षित नाहीये असा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला. पण हा मुद्दा या केसमध्ये तितकासा लागू होत नाही. इथे चूक ही दोघांची आहे. पण सुरुवातीलाच जर तिने हे पैसे परत केले असते किंवा मी या पिरियडमध्ये तुझे पैसे तुला परत करते असं जरी सांगितलं असतं तरी आज तिचा जीव गेला नसता आणि कृष्णाला सुद्धा एवढं टोकाचं पाऊल उचलावं लागलं नसतं. पैशासारख्या नाजूक गोष्टीत कोणीच कधीच कोणाचा गैरफायदा घेऊ नये. त्यामुळे मदत करताना विचार करा, ती समोरची व्यक्ती किती विश्वासू आहे किंवा आपली परिस्थिती आहे का, या सगळ्याचा विचार करणं ही खरंच गरज आहे. आणि कोणाची मदत घेतली तर त्याची जाणीव ठेवून परतफेड करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण पैसा कमवायला खूप वेळ लागतो, पण गमवायला एक क्षणही पुरतो. त्यामुळे या घटनेत जर पाहिलं तर शुभदाची सुद्धा तितकीच चूक होती. या घटनेनंतर एवढंच म्हणावंसं वाटतं, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. या भागात मी इथेच थांबते. पण या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या भागात अशाच एका नवीन विषयासह. पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा आकार DG9. नमस्कार.